नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत अन्या पॉलिटिक IPOच्या लेटेस्ट सबस्क्रिप्शन स्टेटस व लेटेस्ट GMP डाटा आणि IPOला अवॉइड करायचं की सबस्क्राईब करायचं हे देखील मी माझे ओपिनियन सांगणार आहे. बट व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक देखील नक्की करा. सगळ्यात पूर्वी आपण या IPOच्या आपण सबस्क्रिप्शन डिटेल्स पाहूया. मित्रांनो, तिसऱ्या दिवशी देखील या IPOला चांगला असा रिस्पॉन्स मिळत आहे. तुम्ही पाहू शकता जवळपास इथे QIBने 3 टाइम्स इथे सबस्क्रिप्शन केलं आहे. NIA कॅटेगरीमधून पण इथे 84Xने इथे सबस्क्रिप्शन झालेलं आहे. त्यानंतर आपलं रिटेल कॅटेगरीमधून पण इथे 98X म्हणजे जवळपास 99 टाइम्सने इथे सबस्क्रिप्शन झाले. म्हणजे टोटल इथे पाहू शकता 68.35 टाइम्सने इथे टोटल सबस्क्रिप्शन झालेले आहे. म्हणजे या IPOला चांगला असा रिस्पॉन्स मित्रांनो मिळत आहे. हा IPO मित्रांनो 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर संध्याकाळी 5 पर्यंत सुरू आहे. ह्या IPOचे टोटल प्राइस बँड जी 13 ते 14 पर शेअर इथे ठेवले आहे. लॉट साईजमध्ये मित्रांनो इथे 10,000 शेअर्स इथे एका लॉटमध्ये असतील. 10,000 शेअरचा हा एक लॉट असेल. त्यानंतर पुढे आपण मित्रांनो इथे आपण IPOचे एक टाइम टेबल पाहूया. इथे IPO क्लोज होणार आहे आजच म्हणजे सोमवारी 30 तारखेला. तर तिथे तो अलॉटमेंट होईल 31 डिसेंबरला. त्यानंतर इनिशियल रिफंड्स म्हणजे ज्यांना IPO मिळाला नाही त्यांना इथे रिफंड 1 जानेवारीला मिळेल. त्यानंतर क्रेडिट ऑफ शेअर्स टू डीमॅट अकाउंट म्हणजे 1 जानेवारीला तुमच्या अकाउंटमध्ये हे शेअर्स जमा होतील. त्यानंतर लिस्टिंगची 2 जानेवारीला असेल. कंपनीचे मित्रांनो इथे फंडामेंटल्स खूपच चांगले आहे. फंडामेंटली कंपनी खूपच स्ट्रॉंग आहे. 2022ला 9,000 कोटींचा रिव्हेन्यू होता. आता कंपनीचा जवळपास इथे मार्च 2024मध्ये इथे 12,000 कोटींचा जवळपास 12,500 कोटींचा इथे रिव्हेन्यू कंपनी करत आहे. म्हणजे फंडामेंटली कंपनी मित्रांनो खूपच स्ट्रॉंग आहे. ROE कंपनीचा 28 आहे. तर ROCE इथं 16 आहे. डेट टू इक्विटी थोडंसं जास्त आहे 1.22 आहे. सेकंड फॅक्टर जो मित्रांनो आपल्या इथे पाहायचा आहे तो म्हणजे इथं ग्रे मार्केट पीरियडमध्ये आज तुझी हलकीशी इथे थोडीशी वाढ झालेली आहे. 30 डिसेंबरला याचा आता ग्रे मार्केट 5चा दाखवत आहे. एस्टिमेटेड लिस्टिंग प्राईस इथे 19 दाखवत आहे. म्हणजे चान्स आहे की 19वरती हा IPO लिस्ट होऊ शकतो. 35% रिटर्नचा देऊ शकतो. 5चा मित्रांनो इथे GMP आहे आणि ते एका लॉटमध्ये जर तुम्हाला सिंगल लॉट अलॉट झाला तर इथे एका लॉटमध्ये इथे 10,000 शेअर्स होते. म्हणजे तुम्हाला 10,000 × 5 केलं तर तुम्हाला इथे 50,000चा इथे तुम्हाला प्रॉफिट इथे होऊ शकतो. तर मित्रांनो मी इथे तुम्हाला माझे ओपिनियन सांगतो. जर हा IPOमध्ये जर तुम्ही मित्रांनो कंपनी फंडामेंटली स्ट्रॉंग वाटते आणि व तुम्हाला जर इथे रिस्क टेकर इन्व्हेस्टमेंट असाल तर मग ह्या स्टॉकला तुम्ही लॉंग टर्मसाठी पण ठेवू शकता आणि व इथे लिस्टिंग गेनसाठी पण तुम्ही इथे अप्लाय करू शकता. लिस्टिंग गेन पण तुम्हाला इथे मिळू शकतो. पण तरी पण मित्रांनो जर तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला तुम्ही नक्की विचारा अप्लाय करायचा की अवॉइड करायचा. त्याचा तुम्ही सल्ला नक्की घ्या. मी ते माझे ओपिनियन सांगितले. कदाचित माझे ओपिनियन आणि त्यांचे ओपिनियन वेगळे पण शकतात. त्यामुळे एकदा इन्व्हेस्ट करण्यापूर्वी आपल्या फायनान्शियल ॲडवायझरला नक्की विचारा. व जेव्हा या स्टॉकची लिस्टिंग होईल तेव्हा या शेअरमध्ये काय करायचे, सेल करायचं की होल्ड करायचे की अजून बाय करायचे याची मी इन्फॉर्मेशन तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती देईल. त्यामुळे टेलिग्राम चॅनलला आताच्या आता जॉईन करा. असेच IPO आणि शेअर मार्केट रिलेटेड व्हिडिओ आपल्या मराठी भाषेतून पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.